आज आपण 27 नक्षत्रांचे आराध्य वृक्ष यामागं श्रद्धा आहे का त्यामागं कोणतं शास्त्र आहे ते आपण पाहणार आहोत. आपण नेहमी 12 राशींबद्दल ऐकतो. या 12 राशी 27 नक्षत्रांमधून जातात हे आपल्याला माहिती आहे. बऱ्याच लोकांना राशी माहिती असतात, बऱ्याच लोकांना जन्म नक्षत्रही माहिती असतं. या प्रत्येक नक्षत्रासाठी एक विशिष्ट वृक्ष जोडला आहे हे फार कमी लोकांना माहिती असतं. या वृक्षाला नक्षत्र वृक्ष किंवा आराध्य वृक्ष असं म्हटलं जातं. पण प्रश्न असा आहे की या आराध्य वृक्षाचं नक्की काय काम असतं? तो पूजेसाठी असतो का त्यामागं काही ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, पर्यावरणशास्त्राचा एखादा खोल संबंध आहे? भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांना केवळ वनस्पती म्हणून पाहिलं नाही गेलं. प्रत्येक वृक्षामध्ये एक विशिष्ट ऊर्जा, गुणधर्म आणि दैवितत्व कार्यरत असल्याचं मानलं आहे. औदुंबराची, वडाची, पिंपळाची आपण पूजा करतो ना, ते त्याचमुळं. आणि म्हणूनच आपल्या ऋषींनी प्रत्येक नक्षत्रासाठी एक विशिष्ट वृक्ष निश्चित केला आहे. जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपलं जन्म नक्षत्र मानलं जातं आणि त्या नक्षत्राशी संबंधित वृक्ष हा त्या व्यक्तीचा आराध्य पूजनीय वृक्ष मानला जातो अशी मान्यता आहे. आणि त्यामुळं अशा वृक्षाला संपर्कात ठेवल्यानं, त्याची सेवा केल्यानं, त्याचं संवर्धन केल्यानं, त्याची वाढ केल्यानं, तो आपल्या परिसरात लावल्यानं आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. उदाहरणार्थ, पुष्य नक्षत्रावर जन्म असेल तर आराध्य वृक्ष पिंपळ आहे, मघा नक्षत्राचा वड आहे, रोहिणीचा जांभूळ आहे, भरणीचा आवळा आहे. हे सर्व वृक्ष हे केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही तर आयुर्वेदातही अत्यंत उपयुक्त आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक नक्षत्र हे विशिष्ट ग्रहांच्या प्रभावाखाली कार्य करतं. आणि जीवनामध्ये जेव्हा ग्रहांचे प्रतिकूल परिणाम वाढतात, मानसिक अस्थिरता, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा कौटुंबिक तणाव निर्माण होतो, तेव्हा आवर्जून तुम्ही तुमच्या नक्षत्र वृक्षाची जर सेवा केलीत, हा साधा सात्विक उपाय जर तुम्ही माझा मानलात तर तुम्हाला निश्चित चांगला अनुभव येईल. यामागं मूळ विचार असा आहे की मनुष्य आणि निसर्ग यांच्यामध्ये एक अदृश्य ऊर्जा संबंध आहे. ज्या नक्षत्रातनं आपली जन्मवेळ निश्चित झाली त्या नक्षत्राशी संबंधित वृक्षाशी आपण जर जोडले गेलो तर त्या ऊर्जेचं संतुलन निर्माण होतं. आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर नक्षत्र वृक्ष घराभोवती सकारात्मक वातावरण निर्माण करतात, मोठी सावली देतात, प्रदूषण कमी करतात, पशुपक्ष्यांना आश्रय देतात, परिसरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढवतात, ऊर्जा संतुलित ठेवतात. आणि अर्थातच त्यामुळे आम्ही सगळे वास्तुतज्ञ घराजवळ, शेतामध्ये नक्षत्र वृक्ष लावण्याचा सल्ला देतोच, मी तरी देतोच. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नक्षत्र वृक्ष म्हणजे कोणतीही जादूची काठी नाही आहे, जादूची कांडी नाही आहे. झाड लावलं दुसऱ्या दिवशी भाग्य बदललं असं होत नाही. त्यामागचा खरा संदेश म्हणजे निसर्गाशी जोडलं जाणं, वृक्ष संवर्धन करणं आणि मनामध्ये सकारात्मकता निर्माण करणं. आज विज्ञानसुद्धा सांगतं की झाडाच्या सानिध्यात राहिल्यानं तणाव कमी होतो, मानसिक शांतता मिळते, आरोग्य सुधारतं. पिंपळ, वड, कडुनिंब, आवळा, बेल, अर्जुन यासारख्या वृक्षांचे औषधी गुणधर्म जगाला मान्य झाले. चला, जर आपल्याला आपला जन्म वृक्ष नक्षत्र माहिती नसेल तर तो आता तुम्ही करून घ्या आणि शक्य असल्यास तो वृक्ष लावा. जागा नसेल तर मंदिराच्या परिसरात, शाळेच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी लावा. त्याची रोपं दान करा, त्या वृक्षाला पाणी घाला, त्याची सेवा करा आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण आपल्या पूर्वजांनी सांगितलेली नक्षत्र वृक्षांची परंपरा ही केवळ धार्मिक नाही तर ती निसर्गाचं नातं जपण्याचा एक सुंदर मार्ग आहे. मी तुम्हाला पुढच्या कार्यक्रमामध्ये तुमचं नक्षत्र आणि त्याचा आराध्य वृक्ष कोणता ते सांगतो. पण त्याआधी तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये तुमची रास आणि कोणतं नक्षत्र आहे ते तुम्ही पाहून ठेवा आणि मग पुढच्या भागामध्ये तुमच्या नक्षत्रासाठी कोणता वृक्ष जोडला जातो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आराध्य वृक्षाची पूजा आराधना शक्य नसेल तर कमीत कमी त्याचं एक फळ, त्याचं खोड, त्याचं मूळ, ते फांदी छोटीशी संग्रही करता येऊ शकतात. हां, यासाठी धनाधन झाडं उपटायची आणि फांद्या तोडायची गरज नाही. कुचला, खैर, कृष्णागरू, अर्जुन, मोहन असे काही वृक्ष आहेत जे खरं तर दुर्मिळ झाले, पण जर प्रयत्न केला तर ते उपलब्ध होऊ शकतात. तुमचा बैठा बंगला असेल तर तुम्ही जमिनीत लावा आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर त्याच्या एखाद्या फांदीचा बोटा एवढा जाडीचा तुकडासुद्धा तुम्ही पैशाच्या कपाटात किंवा तुम्ही कुठेही ठेवू शकता. आणि तुमच्या बाबतीत तुम्हाला एखाद्या ताईता तो घालून तुम्ही गळ्यातही घालू शकता किंवा तुम्ही जिथं झोपता तिथं डोक्याजवळ तो बांधूनही ठेवू शकता. थोडक्यात कसंही करून तो तुमच्या संपर्कात ठेवा.
यात तुम्हाला ही गोष्ट तर कळली की आराध्य वृक्ष नक्की काय काम करतात. आता तुमची रास आणि तुमचं नक्षत्र तुम्ही शोधा, त्यानुसार पुढच्या भागामध्ये तुमच्या नक्षत्रावरून कोणता आराध्य वृक्ष आहे हे तुम्हाला सांगतो. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.